सत्य बोलणं एवढं समोरच्या लोकांना टोचतं हे मला आज कळतंय. मी आजपर्यंत कोणत्या जातीचं नाव घेत नाही, कोणत्या जातीला टार्गेट करत नाही. जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या समाजासाठी मी इमानदारीने आवाज उठवतो. जे कोणी माझ्या समाजाला बोलतील मी त्यांना रिप्लाय देतो माझ्या भाषेमध्ये. भाषा संविधानिक वापरतो, कायद्याच्या चौकटीत बसणारी आहेत ती पण वापरतो. तरी सुद्धा माझा आवाज काही लोकांना टोचतोय. आता ते लोक माझ्या जवळचे पण आहेत, पण माहिती नाही त्यांना एवढा त्रास का होतोय माझ्या व्हिडिओचा. मग ते माझ्या कमेंटमध्ये येणार, मला काहीतरी म्हणणार, मग त्यांना असं वाटेल की आपण याला शिव्या दिल्या, आपण काहीतरी बोललो, मग हा शांत बसल. तर तुमचा हा गैरसमज आहे, सरळ आणि स्पष्ट. तुम्ही किती शिव्या दिल्या, काही दलिंदर म्हणा नाही तर काही म्हणा, नाही घाबरणार. आणि हा सत्याचा आवाज आहे, तुम्ही नाही दाबू शकत. सत्यमेव जयते, इन्कलाब जिंदाबाद. वारसा आहे ना वारसा, सत्याचा आवाज तुम्ही कधीच दाबू शकत नाहीत. आणि मी तोच आहे जो फक्त आणि फक्त सत्य बाजू मांडतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून. चुकीचं कुणीही करू त्याच्या विरोधात आपण कायम आवाज उठवणार. एखाद्या समाजावर जर अन्याय होत असेल त्या समाजाच्या बाजूने आपण 100% आवाज उठवणार. आज मी माझ्या जातीच्या बाजूने लढतोय याचा अर्थ असा होत नाही की मी जातीवाद करतोय किंवा एखाद्या समाजाला टार्गेट करतोय, असं मुळीच नाहीये. जे सत्य आहे तेच मांडतोय. आणि जर माझा आवाज एखाद्या लोकांना टोचत असेल, खुपत असेल, त्याला मी काही करू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे विचार बदला, जग बदलेल. त्यामुळे मला रोखण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ना मी तुम्हाला रोखणार आहे, ना तुम्ही माझा आवाज दाबू शकणार आहे. तुम्हाला कालही घाबरणार नाहीये, आजही घाबरत नाही आणि उद्याही घाबरणार नाही. हा सत्याचा आवाज कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घुमणार आहे. त्यामुळं कितीही मला दलिंदर म्हणा नाहीतर शिव्या द्या, काही फरक पडणार नाही. असे तुमच्यासारखे हरामखोर नीच आहे ना, सोडून देतो मी सगळे. नेत्याला बाप म्हणणाऱ्यांनी तर मुळामध्ये माझ्या कमेंटमध्ये येऊन मला भुकूच नाही. वॉर्निंग आहे, कारण तुमचा विचार तर करत नाहीच, पण तुम्ही काहीही बोलले तर तुमचा विचार पण करत नाही ना. मी कधी कमेंट बॉक्स ओपन करून बघतो. त्यामुळं कितीही विरोध करा. काय असतं माहिती का, हे जे जातीवादी किडे प्रत्येक गावामध्ये असतात ना, सत्य बोलल्याच्या नंतर त्यांच्या बुडाला मिरच्या झोमतात आणि मग ते कमेंटमध्ये येऊन भुकणार, शिव्या देणार, दलिंदर मानणार. काही फरक पडणार नाही, भुकत राहा. तुमचं लख लाभ तुम्हाला सगळ्या गोष्टी. बाकी आम्ही फक्त सत्याची भूमिका मांडत आलोय, मांडत राहणार. कुणीच आवाज दाबू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, इन्कलाब जिंदाबाद.